विरुद्धच्या याचिकेवरती हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। एमी फाउंडेशनने दाखल केलेली ही याचिका आहे आणि आंदोलनाविरुद्धची ही याचिका आहे आणि यावर आता सुनावणी सुरू झाली आहे हायकोर्टाच्या निर्णयाची। त्यामुळे उत्कंठा ही अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे। त्यामुळे हायकोर्ट नेमकं काय निर्णय देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एमी फाउंडेशनने ही याचिका दाखल केलेली आहे। आंदोलनाविरुद्धची ही याचिका आहे। मनोज जरांगेंनी जे मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनाविरुद्ध एमी फाउंडेशनने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेवरती आता सुनावणी ही सुरू झालेली आहे। त्यामुळे हायकोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर 4 दिवस होऊन गेलेले आहेत, परंतु हे आंदोलन अधिकाधिक वाढतच आहे। त्यामुळे आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। खरं तर आज सुट्टी आहे, परंतु सुट्टी असताना देखील हायकोर्टानं याचिकेवरती सुनावणी देण्यासाठी होकार दिला आणि आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अगदी काही वेळातच या सुनावणीचा काय निकाल येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? तर वेदांत नेब यांच्याशी सुनावणी 9 तारखेला होती, मात्र ज्या प्रकारे मुंबईमध्ये घडामोडी घडत आहेत किंवा या आंदोलनामुळे मुंबईवर जे परिणाम होत आहेत, मुंबईकरांवर जे परिणाम होत आहेत, त्यामुळे तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयानं होकार दिला आणि त्यानंतर आपण बघतो आता या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। मुख्यत्वे करून या आंदोलनाला विरोध करणारी ही याचिका एमी फाउंडेशनने दाखल केली होती। याआधी सुद्धा आपण बघितलं मुंबई उच्च न्यायालयाने असं सांगितलं की गर्दीच्या ठिकाणी किंवा मग मुंबईमध्ये हे आंदोलन किंवा अशा प्रकारे मोर्चा काढू नये, त्याऐवजी खारघर किंवा नवी मुंबईमध्ये मोर्चा काढावा। मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी या आंदोलनाला दिली होती आणि आता त्यानंतर पुढील सुनावणी ही आज होतीये। यामध्ये आपण बघतोय की महाधिवक्ता राज्याचे हे सुद्धा या सुनावणीसाठी आलेले आहेत। शिवाय मी सांगितले की एमी फाउंडेशन सोबत अनेक याचिका या आंदोलनाविरोधात आहेत। त्यामुळे कोर्ट नेमकं काय निर्देश या सगळ्या संदर्भात देतं हे बघावं लागेल, कारण आपण बघितलं होतं कोर्टाचे निर्देश होते की कोर्टाने तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या की आझाद मैदानावर म्हणजे सामूहिक आझाद मैदानावर हे आंदोलन करू नये, नवी मुंबई किंवा अशा ठिकाणी हे आंदोलन करावं जिथे कुठलाही परिणाम वाहतुकीवर होणार नाही। आणि त्यामुळेच आता आपण सध्या जर बघितलं तर अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने आधी सांगितलं होतं। त्यामुळे आता या सुनावणीमध्ये नेमके काय निर्देश दिले जातात, कारण एमी फाउंडेशन त्यासोबत इतर ज्या याचिका आहेत त्या याचिका सुद्धा या आंदोलनाविरोधात दाखल आहेत आणि जसं आपण बघतोय की या आदेशाचं जे काही आदेश दिले होते कोर्टाने त्याचं उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टात सांगितले आहे। कारण जसं आपण मी आधी सांगितलं की कोर्टाने निर्देश दिले होते, कोर्टाने सूचना केल्या होत्या की आझाद मैदान किंवा नवी मुंबईमध्ये हे आंदोलन नसावं, तर हे नवी मुंबई किंवा खारघरमध्ये आंदोलन असावं। मात्र या सगळ्याचं उल्लंघन करत आझाद मैदानावर परवानगी दिली आणि त्यानंतर आपण बघतोय मुंबईमध्ये ज्या प्रकारे वाहतूक कोंडी होतीये, ठिकठिकाणी मुंबईकरांना या सगळ्याचा त्रास होतोय आणि त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय निर्देश देते त्याच्यात असंही म्हटलंय मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचं याचिकाकर्त्याने कोर्टात दावा केलेला आहे। एमी फाउंडेशन यांनी याआधी सुद्धा या आंदोलनाला विरोध केला। त्यांनी आधी सुद्धा सांगितले की जर हे आंदोलन आझाद मैदानला होत असेल किंवा मग मुंबईमध्ये होत असेल तर त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होऊ शकतो, त्याशिवाय मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्यामुळे कोर्टाने योग्य ते निर्देश द्यावे। आणि आधीच्या सुनावणीमध्ये सुद्धा कोर्टाने हे सांगितलं होतं की नवी मुंबई किंवा खारघर परिसरात हे आंदोलन केलं जावं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांकडून दावा केला जातोय की जे काही निर्देश दिले होते, ज्या काही सूचना दिल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयानं त्याचं उल्लंघन यामध्ये केलं गेलेलं आहे। आयोजक त्यासोबतच आंदोलनकर्ते यांच्याकडनं हे उल्लंघन केल्याचं कोर्टात सांगितलं गेलंय। आकांक्षा गेलेले आहेत वेदांत, परंतु अजूनही काही तोडगा काढलेला नाहीये। या याचिकेमुळे या आंदोलनावरती नेमका कसा परिणाम होऊ शकतो?
की ज्या प्रकारे आपण बघितलं की राज्य सरकार सुद्धा प्रयत्न करते काही तोडगा या सगळ्या संदर्भात काढण्याचा, त्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, मात्र अजूनही काही तोडगा निघालेला नाही आणि चौथा दिवस आहे. पहिल्या दिवसाची परवानगी दिली होती आणि त्यानंतर ती एक्सटेंड करण्यात आली आणि आज चौथ्या दिवशी आझाद मैदानावर हे आंदोलन होतंय आणि त्यामध्ये आता आंदोलकांकडून देखील आज मुंबई उच्च न्यायालयाकडे मध्ये आपली बाजू मांडली जाणार आहे. कैलास खांडबाले यांच्याकडून सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोर्ट नेमके काय निर्देश देतं, कारण आज चौथा दिवस आहे. शुक्रवारी हे आंदोलन सुरू झालं, शुक्रवारी नंतर एक दिवस परवानगी वाढवून देण्यात आली, मग शनिवारी आंदोलन आणि आज हा चौथा दिवस आहे ज्यामध्ये हजारोच्या संख्येनं हे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामध्ये वाहतूक कोंडी, त्यासोबतच आपण बघितलं की पार्किंगची व्यवस्था केली होती ती सुद्धा अपुरी पडतीये आणि मग CSMTचा परिसर असेल किंवा मग मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरचा परिसर असेल तो पूर्णपणे बंद करावा लागला आणि त्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर आणि मुंबईकरांवर होताना पाहायला मिळतो. आणि याआधी म्हणजे या सगळ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणंच हे होतं की सार्वजनिक ठिकाणं ज्याने ही अनिश्चित काळासाठी कोणीही अनिश्चित काळासाठी तिथे आंदोलन करू नये आणि त्यानुसारच मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत असंच याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. आकांक्षा, अगदी या याचिकेला आंदोलकांकडून काय उत्तर दिलं जात आहे किंवा त्यांच्याकडून काही बाजू मांडली जाणार आहे का? ज्या प्रकारे आपण बघितलं याआधी सुद्धा आंदोलकांनी परवानगी आझाद मैदान पोलीस स्टेशनला मागितली होती आणि ती परवानगी एक दिवसाची देण्यात आली होती. साधारणपणे सकाळी 9:30 ते 6च्या दरम्यान हे आंदोलन करावं असं त्यांना सांगितलं होतं आणि काही 20 अटी आणि नियम हे सुद्धा परवानगी देताना मुंबई आझाद मैदान पोलिसांनी या सगळ्यामध्ये घातले होते आणि यामध्येच आपण जर बघितलं तर या नियमांचं काटेकोरपणे पालन आंदोलनकर्त्यांनी किंवा आयोजकांनी करावं असं त्यांनी या सगळ्या आझाद मैदान पोलीस स्टेशननी परवानगी देताना म्हटलं होतं. मात्र आता याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की याचं उल्लंघन केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आता योग्य ते निर्देश द्यावेत. आंदोलनकर्त्यांकडनं सुद्धा बाजू मांडली जाईल, कारण आयोजन जेव्हा करण्यात आलं तेव्हा हजारोच्या संख्येनं मराठा आंदोलकांना इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलक हे याच ठिकाणी ठाण मांडून बसणार आहे आणि तशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे आपण जर बघतोय की मराठा आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात आता बाजू मांडताना सांगितलेलं आहे. आणि आपल्यासोबत जर आपण बघितलं तर एकामागे एक आता बाजू ज्यांनी याचिका दाखल केली आहे, कारण एक नाही तर इतर सुद्धा याचिका या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या आहेत आणि त्यामुळे कोर्ट नेमकं काय निर्देश देतं आणि आंदोलनकर्त्यांची नेमकी काय बाजू आहे. कारण मी जसं आधी सांगितलं की नियोजन करताना फक्त 5,000 लोक हे आझाद मैदानाच्या आतमध्ये असतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय 5,000 लोक तर आतमध्ये आहेत, मात्र बाहेर हजारोच्या संख्येनं हे आंदोलक जमलेले आहेत आणि त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होतोय. शिवाय अडचण ही आपल्याला प्रशासनासमोर वाढताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आंदोलकांची बाजू सुद्धा ऐकली जाईल. मात्र गुणरत्न सदावर्ते असेल किंवा मग ॲमी फाउंडेशन असेल त्यांनी स्पष्ट केलंय की कशा प्रकारे उल्लंघन नियमांचं केलं, ज्या अटी घालून दिल्या होत्या त्याचं कशा प्रकारे उल्लंघन केलं. आकांक्षा, अगदी खरं तर वेदांत, मुंबई उच्च न्यायालयानं या आधी देखील असं म्हटलेलं होतं की अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा ह्या अडवल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे आजची ही सुनावणी सरकारसाठी दिलासादायक ठरणार का? जोपर्यंत कोर्टाचे नेमके निर्देश काय येतात हे कळत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही, कारण कोर्ट दोन्ही बाजू ऐकतंय आणि कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर योग्य ते निर्देश योग्य त्या सूचना कोर्टाकडून दिल्या जातील. याआधीच कोर्टानं खरं तर सूचना दिल्या होत्या की मुंबईत हे आंदोलन न करता इतर ठिकाणी आंदोलन अगदी नवी मुंबई किंवा मग खारघरमध्ये आंदोलन करावं जेणेकरून जनजीवन मुंबईतलं विस्कळीत होणार नाही. मात्र असं असताना आझाद मैदान पोलीस स्टेशनने मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली आणि एक ठराविक वेळ एका दिवसाची त्यांना देण्यात आली होती आणि हे असताना परत ही परवानगी वाढवण्यात आली आणि त्यामुळे हजारोच्या संख्येनं जरी आंदोलक येत असले तरी 5,000ची क्षमता जी आझाद मैदानामध्ये आंदोलकांची असणार हे सुद्धा मान्य आंदोलकांनी आयोजकांनी केलं होतं. आता त्यामध्ये उल्लंघन कोणत्या बाबतीतलं झालंय तर त्या जे काही उल्लंघन झालेलं आहे
ती बाजू याचिकाकर्ते मांडत आहेत आणि त्यामुळेच योग्य ते निर्देश पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने द्यावेत अशा प्रकारची मागणी आता याचिकाकर्त्यांकडून केली जाते। गेल्या सुनावणीत नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते, कारण जर अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी आंदोलन होत असेल आणि त्याचा परिणाम कायदा सुव्यवस्था त्यासोबतच मुंबईवर होत असेल तर नक्कीच या ठिकाणी आंदोलन न करता दुसऱ्या ठिकाणी इतरत्र हे आंदोलन हलवावं अशा प्रकारचे निर्देश होते। मात्र असं न करता परवानगी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली होती आणि ही परवानगी 1 दिवसाची असल्याची नंतर वाढवण्यात आली आणि आता 4 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे। आकांक्षा, अगदी खरं तर सुनावणी होऊन बराच काळ लोटलेला आहे, नेमकं या सुनावणीमध्ये काय सुरू आहे, कोणाचं पारडं जड आहे? तर वेदांत नेब यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नव्हता, पुन्हा एकदा आपण त्यांना प्रश्न विचारूयात। वेदांत, खरं तर आता सुनावणी होऊन 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ हा लोटलेला आहे, सुनावणीतले आत्ताचे ताजे अपडेट्स नेमके काय आहेत, कोणाचं पारडं जड आहे? नाही, याचिकाकर्त्यांकडून आपली बाजू मांडली जाते। याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ आझाद मैदानातच आंदोलनासाठी परवानगी होती, मात्र दुसरीकडे म्हणजे आझाद मैदान सोडून सुद्धा आंदोलन केलं जातंय आणि हे एक प्रकारे ज्या काही परवानग्या दिल्या होत्या त्याचं उल्लंघन आहे। आपण बघतो मागील 4 दिवसांपासून आझाद मैदानात तर 5000ची जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार तर आंदोलन सुरू आहे, मात्र बाहेर सुद्धा म्हणजे आपण काल परवामध्ये बघितलं CSMTचा समोरचा परिसर आहे, आज सुद्धा आपण बघितलं की CSMT समोरचा मुंबई महापालिका मुख्यालयाचा समोरचा जो परिसर आहे तिथे मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक एकत्र येऊन आंदोलन करतात। मग मुंडन आंदोलन असेल किंवा मग ठिय्या आंदोलन असेल अशा प्रकारचे आंदोलन ते करतात आणि त्यामुळे ह्या आंदोलनाला परवानगी कशी दिली असा सवाल याचिकाकर्त्यांकडनं विचारला जातोय आणि हे आंदोलन कशा प्रकारे केलं जाते आणि त्यामुळे एक प्रकारचं उल्लंघन आहे अशा प्रकारे याचिकाकर्ते आपली बाजू मांडताना कोर्टात पाहायला मिळत आहेत। परवानगी फक्त 1 दिवसाची देण्यात आली होती असं राज्य सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे। आता पोलिसांकडनं मग ती वाढवण्यात कशी आली हे सुद्धा आता बघावं लागेल, कारण 1 दिवसाची परवानगी देण्यात आल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे। आपण बघतोय महाधिवक्ता कोर्टामध्ये आहेत आणि ते सुद्धा राज्य सरकारची बाजू मांडत आहेत। शिवाय आझाद मैदान पोलीस सुद्धा या सुनावणी दरम्यान आहेत आणि या सुनावणी दरम्यान जर आपण बघितलं तर पोलिसांची सुद्धा बाजू ही ऐकून घेतली जाणार आहे आणि त्यामुळे सध्या फक्त याचिकाकर्त्यांची बाजू सध्या कोर्टकडनं ऐकली जाते। राज्य सरकार सुद्धा आपली जी बाजू आहे ते मांडतंय, मात्र आंदोलनकर्त्यांची बाजू सुद्धा कोर्टाकडनं ऐकली जाईल आणि पुढचे निर्देश दिले जातील। आकांक्षा, अगदी त्यामुळे सुनावणी ही सुरू झालेली आहे, त्यामुळे या सुनावणीचा निकाल नेमका काय येतो याची उत्कंठा लागून राहिलेली आहे। खरं तर 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, सरकारसमोर देखील मोठा पेच निर्माण झालेला आहे, त्यामुळे या सुनावणीकडे, आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात, या सुनावणी संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणूनच घेत राहू। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा ABP माझा।